फताटेवाडी येथे शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता। ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांची माहिती। ओमप्रकाश चव्हाण राहणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लक्ष्मण भीमशा पवार वय 45, लहू उद्धव जाधव वय 62, अनिल धावरू पवार वय 28 सर्वजण राहणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी की मयत ओमप्रकाश याने ज्योती राहुल जाधव हिच्या नावे फताटेवाडी येथे जमीन खरेदी केली होती। यातील आरोपी लक्ष्मण भीमशा पवार व लहू उद्धव जाधव यांची शेती ही मैताने खरेदी केलेल्या शेताच्या बाजूस होती व ते दोघे मैतास व त्यांच्या कुटुंबियांना मैताने घेतलेल्या शेतात येण्यास प्रतिबंध करीत होते व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होते। त्यामुळे आरोपी विरुद्ध फिर्याद देखील दाखल झाली होती। दिवाणी दावा देखील कोर्टात दाखल होता। ज्यावेळी मैताच्या घरी पाईपलाईनची कामे चालू होते तेव्हा आरोपी अनिल पवार याने ही जागा माझ्या चुलत भाऊ अनिल राठोडेची आहे असे म्हणून काम बंद पाडले। सततच्या त्रासाला कंटाळून दिनांक 25/7/2020 रोजी मयत ओमप्रकाश याने स्वतःच पेट्रोल ओतून जाळून घेतले व जळालेल्या जखमांमुळे दिनांक 7 ऑगस्ट 2020 रोजी मयत झाला अशा आशयाची फिर्याद मैताचा मुलगा राहुल ओमप्रकाश चव्हाण याने वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती। मैताने मृत्यूपूर्व जबाब देखील दिला होता। सरकारतर्फे एकंदर 7 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयत ओमप्रकाश याच्यावरती सुनेने हुंडाबळीची केस केली होती, त्यामध्ये त्यास अटक झाली होती। या घटनेमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची बाब उलट तपासात निष्पन्न झाली। तसेच मैताने दिलेला मृत्यूपूर्व जबाब तो देण्याच्या परिस्थितीत होता असा पुरावा सरकारी पक्षाने साबित केलेला नसल्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट सचिन कोळी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।